कोणी गेलं नाही, नाही गेले का? हे आपल्याच लोकांनी. याला सपोर्टर पण आपलीच लोक आहेत, हा असू दे ना. खरे याला सपोर्टर पण आपली लोक आहेत. ही तो मंजूर कसा होतो? हा जो प्रकल्प आहे हा अचानक तर आला नाही. या प्रकल्पाची न्यू 2 वर्ष अगोदरच ठेवलेली. तर याच्याबद्दल कोणत्या राजकीय नेत्याला माहित नव्हतं का? हे अचानक थोडी आले आणि हे आत्ता कशाला म्हणजे हे आंदोलन आणि उपोषण करण्याची गरज? तुम्ही प्रकल्पाला विरोध करत आहात, पण जुन्नरच्या जनतेसमोर तुमचा पर्याय काय आहे? प्रकल्प रद्द करण्यापलीकडे तुम्ही नेमकी काय साध्य करू इच्छिता? नमस्कार, मी अशफाक नदाब. तुम्ही पाहत आहात आवाज लोकशाहीचा. सध्या जुन्नरमध्ये अदानी प्रकल्पाच्या प्रस्तावित पंप स्टोरेज प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सूरज वाशी हे उपोषणाला बसले आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी, जमीन, पाणी यांच्यावर नेमकं काय परिणाम होणार आहे, ग्रामस्थांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि सूरज वाजे यांच्या उपोषणामागची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण 5 रस्ता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक भूमी समोर आलो आहेत. सर्वात पहिले तर आपल्याला नमस्कार सूरज वाजे साहेब. तुम्ही अडानी गो बॅक हा स्लोगन दिला आहे. सध्या माझा प्रश्न असा आहे, अडानी प्रकल्पाला तुमचा मुख्य विरोध नेमका कोणत्या एका कारणामुळे आहे का? साहेब, अदानी प्रकल्प हा एक जे भारताचे दोन उद्योगपती आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या जुन्नर तालुक्यातले जे जागतिक पर्यटन स्थळ आहे अनेक जो निसर्ग संपन्न आपला जुन्नर तालुका आहे, त्या ठिकाणी आपल्यावर तो प्रकल्प लादतात. मी लादतात हा शब्द असा या ठिकाणी वापरतो की कुठल्याही आदिवासी बांधवांना, आदिवासी जे क्षेत्रातली जी गाव आहे त्यांना कुणालाही विश्वासात न घेता आज जनसुनावणी 21 तारखेला त्यांनी ऐकली. मुळात ती जनसुनावणी बेकायदेशीर आहे. आमचा त्यालाच आरोप आहे की जनसुनावणी जी बेकायदेशीर आहे त्याला ती रद्द झाली. त्या काही गावाची ग्रामसभा झाली नाही. आज ग्रामसभेला एवढे अधिकार दिले असताना आज नक्कीच ग्रामसभेचे अधिकार डावलतात का? सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. व्यवसाय क्षेत्राची जी गाव आहे त्यांना डावलून आज एका पेपरद्वारे फक्त नोटीस इश्यू केलाय की या प्रकल्प गावांना त्या ठिकाणी नोटीस इश्यू करून त्यांनी 21 तारखेची जनसुनावणी आयोजित केली. आणि आज खरं तर कोणाला विश्वासात न घेता हे जर अशा गोष्टीने जर मनमानी कारभार होत असेल तर त्या गोष्टीवर खरं तर हा लढा आहे. आणि जुन्नर तालुका सारखा आपली छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी आज आपल्या तालुक्याचं नाव एक वेगळ्या उंचीवर आहे. आज शिवजन्मभूमीचा म्हणून आपण शिवजन्मभूमीचा नागरिक म्हणून तर आम्हाला अभिमान वाटतो त्यावेळेस आम्ही बाहेर ठिकाणी जातो. परंतु आज जर त्या सह्याद्रीला जर सुरुंग लावायला हा आदानी ग्रुप निघाला असेल तर आम्हाला ते मान्य नाही. आज ज्या सह्याद्रीच्या माध्यमातून आणि मावळ्यांच्या युवावर आज छत्रपतींनी जे स्वराज्य उभं केलं, आज त्या सह्याद्रीला जर सुरुंग लावणार हा जर अदानी ग्रुप असेल तर आम्हाला ते मान्य नाही. आणि आज आपल्या ते निसर्ग संपन्न जुन्नर तालुक्यात हा अदानी प्रकल्प आमच्या मातीला लागतोय हे पण आम्हाला मान्य नाही. तुम्हाला जर द्यायचं असेल तर पुणे नाशिक रेल्वे द्या, चांगले प्रकल्प द्या, या माध्यमातून तालुक्याचं हिताचं होईल, तालुक्याच्या तरुणांना रोजगार मिळेल. तो असं न करता आज आदिवासी बांधवांच्या जमिनी तुम्ही हिरवून घेताय, आमचं पाणी हिरवून घेताय, त्या गोष्टी आम्हाला मान्य नाही. एवढंच मी घेतात. प्रकल्पामुळे नेमकी किती गावे आणि किती कुटुंबे प्रभावित होणार आहेत? तुमच्याकडे अधिकृत आकडे आहेत का? खरं तर माझ्या माहितीप्रमाणे आज जी आडोशी पासून आदरोळ्यापासून या प्रकल्प बाधित गावांना जे नोटीस आले ते तर मला वाटतं 17 गाव आहे. आणि आज 550 कुटुंब, त्या कुटुंबातील 2250 माणसं त्या ठिकाणी विस्थापित होण्याचं लक्षण आहे. आणि आज आपण पाहतोय की इथून मागं पण ज्या वेळेस धरणं झाली नक्कीच त्या पाण्याचा लाभ तालुक्यात झाला, इतर तालुक्यांना झाला, परंतु ते ज्यांची जमीन त्या ठिकाणी गेल्या, ज्यांचे क्षेत्र गेले ते लोकांची आज परिस्थिती जर पाहिली तर फार वाईट आहे. म्हणून आज जर एखादा प्रकल्प येत असेल तर नक्कीच पहिला त्या लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे ज्यांच्या तुम्ही जमिनी हिरवून घेताय, ज्यांच्या ठिकाणी तुम्ही प्रकल्प उभे करता. मग तुम्ही बाकीचं करा ना. आज तुम्ही एवढी का घाई करताय? जनसुनावणी करायची एवढी का घाई करताय? आज सरकार हे खरं तर या अदानीच्या पुढे, अदानी ग्रुपच्या पुढे खरं सरकार हात बनेल, प्रशासन हात बनेल. मी त्या दिवशी पण हा आरोप केला की अदानी हा सरकारचा खरं तर जावई आणि सरकारचे संलग्न माणूस आणि आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीचं कल्पना आहे, ज्ञात आहे. आणि अशा पद्धतीचं प्रशासन काम करणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही. हा जुन्नर तालुक्याचा लढा आहे, हा फक्त आदिवासी बांधवांचा नसून हा जुन्नर तालुक्याचा हा लढा आहे. जुन्नरच्या स्थानिक नागरिकांना या प्रकल्पातून काय फायदा होऊ शकतो याचाही तुम्ही अभ्यास केला आहे का? खरं प्रकल्पाचे फायदे आणि तोटे असतात. कुठल्या तालुक्यात जरी एखादा प्रकल्प आला, एखाद्या जिल्ह्यात प्रकल्प आला
त्याचे फायदे आणि तोटे आहेत. परंतु साहेब या प्रकल्पापासून कुठंच फायदा काही दिसत नाही, सगळे तोटेच वाढतात. कारण फक्त आदिवासी बांधवांच्या जमिनी हिरावून घेणं, आजच्या कोडीमोल भावाने त्या ठिकाणी दराने त्या ठिकाणी पैसे देणं, आणि आज मला असं वाटतं अनेक एजंट लोकांचा सुळसुळाट पण झाला असेल. अदानी ग्रुप सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करेल, परंतु साहेब नाणेघाट हा परिसर आहे, हा जागतिक पर्यटन स्थळ आहे. आज आदिवासी लोकांचं जीवनमान आहे हे फक्त भात शेतीवर आहे, आणि त्यांच्या ज्या शेती आहे ते फक्त सिजनल पीक आहे. आणि आज जर तुम्ही ती जमिनी त्यांच्याकडून हिसकावून घेणार असेल तर ते आपल्याला मान्य नाही. आदिवासी बांधवांमध्ये पण याची जनजागृती फार झाली आहे. सगळ्या आदिवासी बांधवांचं म्हणणं हेच आहे की इथं अदानी प्रकल्प आला नाही पाहिजे. आज साहेब त्या हिरडी गावात एका कुटुंबाला आम्ही लाईट द्यायला गेलो होतो मागच्या 1 महिन्यापूर्वी. त्या कुटुंबाने 20 वर्ष लाईट पाहिली नाही, आणि तुम्ही त्याच परिसरात या अदानीला वीज निर्मिती प्रकल्प करून देत आहे. मला वाटतं हा फार विरोधाभास आहे. हा सरकारने लक्षात घ्यावा, आणि या जुन्नर तालुक्याची शिवभक्तांची आदिवासी बांधवांची असतात जी अदानी हटवा आणि सह्याद्री वाचवा, ही जी आमची मनापासूनची भावना आहे, ही सरकारने खरं लक्षात घेतली पाहिजे. हा जो प्रकल्प आहे हा अचानक तर आला नाही. या प्रकल्पाची न्यू 2 वर्ष अगोदरच ठेवलेली. तर याच्याबद्दल कोणत्या राजकीय नेत्याला माहित नव्हतं का? हे अचानक थोडी आले आणि हे आत्ता कशाला म्हणजे हे आंदोलन आणि उपोषण करण्याची गरज पडली? पत्रकार साहेब, हे तर काही दिवसापूर्वी नोटीस आलं, प्रकल्प बाधित गावांचे नोटीस आलं, त्याद्वारे आम्हाला समजलं की त्या अदानी रिन्युएबल एनर्जीची कंपनी यांचा इथे या ठिकाणी प्रकल्प होता. कदाचित 2 वर्षापूर्वी समजलं असं, त्यावेळेस पण आम्ही सामान्य कार्यकर्त्यांनी तो लढा दिला, आमच्या आदिवासी बांधवांनी लढा दिला असता. परंतु आपल्या इकडं राजकीय लोकांमध्ये अनास्थ आहे. माझा खरं तर हा आरोप नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की राजकीय लोकांमध्ये अनास्थ आहे. मला असं वाटत नाही की तर त्यांना आदिवासी बांधवांची कदाचित मतं पाहिजे, परंतु त्यांच्या भावना त्यांना ते जाणून घेणं तयार नाही. आज आदिवासी बांधवांसमोर हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे अदानी प्रकल्पाचा. परंतु याच्या बाबत सगळ्या राजकीय लोकांनी माझं म्हणणं आहे, पक्ष राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवून या लढ्यासाठी खरं तर एकत्र आलं पाहिजे आणि हा तालुक्याचा लढा दिला पाहिजे. सरकारने प्रकल्प रद्द न करता तुमच्या पर्यावरणीय स्थानिक मागण्या मान्य केल्या तर तुम्ही प्रकल्पाला परवानगी द्याल का? नाही, खरं तर तुम्हाला सांगतो साहेब, तो जो परिसर आहे हा इको सेन्सिटिव्ह जो आहे, आणि आज जैविक विविधता असलेला आपला हा परिसर, त्याचा क्षेत्रातील असलेला परिसर, याला अनेक कायदे आहेत. आज त्या कायद्याचं नियमांचं सगळं उल्लंघन होतंय. त्याच्या क्षेत्रातील अशा जमिनी तुम्ही हिसकावून घेऊ शकत नाही, तर मग तुम्ही कशाला असं हे करता? आज मला सांगा, अनुसूचित जाती जमाती क्षेत्रातील या जे जमिनी आहेत, जर अशा पद्धतीने सरकार अदानी ग्रुपच्या माध्यमातून जर लाटणार असेल तर आम्हाला त्याचा विरोध आहे. आणि साहेब, तिथे जुन्नर तालुकाच नाही, खाली जो बोरांड्याचा जो परिसर आहे, मुरबाडचा जो परिसर आहे, त्या लोकांनी पण याच्या संदर्भात विरोध केली. आता राजकीय लोक असं पण म्हणतात का तुम्ही प्रकल्पाला विरोध करत आहात, पण जुन्नरच्या जनतेसमोर तुमचा पर्याय काय आहे? प्रकल्प रद्द करण्यापलीकडे तुम्ही नेमकी काय साध्य करू इच्छिता? आमचं म्हणणं आहे, मी कुठल्याही पदावर काम करतो, सर्वसामान्य नागरिकांचं भावना जपायची, त्यांचं आसव पुसायचं काम. कुठं काय सामान्य माणसं जर गरज लागते त्या ठिकाणी मी धावून जायचं काम करतो. आम्ही सगळेच जे सहकारी जे तुम्हाला दिसतात ते सगळेजण सामान्य माणसाच्या आडी अडचून धावून जाणं काम करतात. आणि साहेब, मला असं वाटतं आज आदिवासी बांधव जो आपला आहे, याच्यावर जर आज वेळ येत असेल तर आपण त्या ठिकाणी धावून गेलं पाहिजे. मनापासूनची प्रामाणिकपणाची भावना आहे. हे सगळे बॅनर बघा, या बॅनरवर आमचं छोटा फोटो तरी आहे का, थोडं नाव तरी आहे? हा जो लढा देतोय आपण, हा शिवजन्मभूमीचा फोटो लढा देतो. ही प्रामाणिकपणाची भावना तुमच्या माध्यमातून गरज सरकारपर्यंत केली पाहिजे. नमस्ते. या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा किती पाठिंबा मिळत आहे? फुल पाठिंबा. ही लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. हे त्याच भागातील नागरिक आहेत ज्या ठिकाणी हा अदानीचा प्रकल्प होत आहे. आणि हा आमच्यावर लादला जात काहीच नाहीये. अदानी हा काही गव्हर्नमेंटचा दावा नाही, तो आमच्यावर लादला जातोय सगळा. पर्यावरणीय परिणामाचा अभ्यास योग्य पद्धतीने झाला आहे असे तुम्हाला वाटते का? नाही, नाही काहीच नाही, चुकीचं आहे. काहीच नाही याच्यात, काहीच नाही, तथ्यच नाही याच्यात. यांनी हे बघा, तुम्हाला स्पष्ट सांगू का, यांनी फक्त हे बघा
यांचा प्रकल्प तो आमच्यावर राबवलेला हा. आहे. जिथं डिडलं काम भेटन का तिथं तिथं सरकारने राबवलेलं आहे, बाकी काहीच नाही. पण माहिती घेतली नाही मग ती काही नाही कुठली माहिती? एवढं शिवजन्मभूमी आपला ग्रीन झोन आहे, बरोबर? बरोबर. मग ग्रीन झोन मध्ये असे प्रकल्प कायला चालले पाहिजे? पर्यावरण आणि पाण्याच्या स्रोताबाबत कोणती सुरक्षा उपयोजना किती केली आहे का तिथं? काहीच काही नाही. केलेलं नाही सगळं जुन्नर तालुका सक्षम आहे. जुन्नर तालुक्याने स्वतःच्या जीवावर केलेली आहे. केलेले हा आमच्याच विहिरी असतात, आमच्याच मोटरी असतात. यांनी काय केलेले आहे? आम्ही एकच घ्यायच्या आणि आम्ही वापरायचे आम्ही वापरायचे, आम्ही विकत मोटर घेऊन आम्ही वापरतो, आमचं पाणी आम्ही पितो. हा जो आणि सरकारने आम्हाला काही दिलेलं नाही. हा जो अडाणीचा प्रकल्प आहे पंप स्टोरेजचा, तर अडाणी एकदाही इथं आला आहे का? नाही तुम्हाला एक आम्हाला माहिती माहिती नाही या गावठांच्या जमिनी का अख्ख्या कब्जा केल्या त्यांनी, आणि या पर्यायनी का त्यांच्याकडे जाणार. जिथं गुरं चरत होती, दुनियादारी चरत होती का, आमची गुरं चरत होती गावठाण जमिनी, तिथंही का यांनी काय केलं माहिती का? स्वतःचही केले, स्वतःच प्लांट उभे केले. ते जोडीला जाऊन बघा, पुढे जाऊन बघा. ही खोटी गोष्ट नाही ती. अहो, आम्ही शेजारी असून आम्हाला माहिती नाही हा? म्हणजे केलो कोणी वाजके साहेब काय चुकीचं केलो बोलतो? कोणी 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 केलं नाही? पंचायतीने केलं का हे आपल्याच कोणी लोकांनी. याला सपोर्टर पण आपलेच लोक आहेत. हा असू दे ना खरे याला सपोर्टर पण आपले लोक आहेत. ही तो मंजूर कसा होतो? शिवाय झालंय का हेच राजकारणी. मग आता होता कोण त्याचा आग ना पुढं कोण एक पेळा घेऊन या प्रोजेक्ट मॅनेजर कोणी काय दुनियादारी आहे की नाही काय? लोकांना सामान्य लोकांना कळायला पाहिजे ना. मारायचं लोकांना म्हणजे आदिवासी वर पोट्याला ठेवायचं नाही का धरणं आदिवासी आदिवासींकडे सगळी दुनियादारी आदिवासी. आता सभा बघा आमचा आमदार नाही ना आमदारांना काय काय म्हणणं ऐकल का हे बघा घरची घराला घर हा जमीनला जमीन घरची माणूस कामाला हे केलं काय का केलं? केलं का नाही हा या मांडव धरणामध्ये धरणग्रस्त दिले का? दिलं का 100% दिले का सगळ्या लोकांना? जमीन सुद्धा नाही 100% दिले का लोकांना? नाही दिले फक्त म्हणजे हा करतो फक्त करतो. करून जायचं पण त्याला पाहायचं नाही म्हणजे हे आमचं येणार नाही तुम्हाला पैसे नाही भेटले का? अहो, पैसे पैसे काय माहिती? 700 आणि 800 रुपये म्हणता. या जमिनीची आज किंमत काय? व्हॅल्यू काय? 1200 रुपये येतील ना आमच्या जमिनी गेल्या हा? मग आम्हाला 1200 पाणी रुपये नाही. कोणत्यानी? आम्ही काय करणार आणि कुठले काय सुटले 2-2, 3-3 महिने खायचे तेच बघत नाही आणलाय कुठून नाही हा म्हणजे आमच्या आमदार सारखं झालं का कोणी हा मागले का आणि यांना पण काही करून द्यायचं का कोणी काय करायला लागले ऐका, फक्त आमदार साहेब दोषी म्हणून नाही, संबंधित कार्यकारी अधिकारी ते पण जबाबदार आहे त्याच्यावर. नुसतं आमदार साहेब नाही जबाबदार त्याच्यावर. या सगळेच ना सगळे जाऊ ना काय सगळे जबाबदारी नुसते आमदार साहेब तुम्ही आपशिक नका घेऊ. ग्रामस्थांसोबत प्रशासन किंवा सरकारकडून तुमची चर्चा झाली आहे का काही? नाही काहीच नाही. चर्चेला इथं कोणीच येत नाही. तुम्ही फक्त रिपोर्टर येत आहे, आमची मुलाखत घेत आहे, बस मस्त होते आम्हाला. म्हणजे आम्ही स्टेजवर आलो, आम्हाला पब्लिसिटी भेटली, बस इथपर्यंत खरं असते. पण तुम्हाला सांगतो ऐका, तुम्ही जे करताय का इथं बोलवा ते अदानीचा काही आहे का माणूस कोणतरी आहे का? अदानीचा कोणी आहे का? पण हा प्रकल्प होण्याआधी त्यांचे काही लोक किंवा त्यांचे मॅनेजर्स किंवा प्रोजेक्ट मॅनेजर तिथं आले असतील आणि ग्रामस्थांना विश्वास काहीच दिला असेल ना नाही. काही? बाबा 2 मिनिटं फक्त. तुम्ही बोला नाही तर मी बोलतो. मी तुम्हाला एक सांगू का? पहिली गोष्ट अशी, इथे का इथं तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर किंवा पुढला अदानीचे मीटर बसवी द्या, दुनियादारी लाईट चालली, दुनियादारी झाली. काही शेतकऱ्यांची काय जिथं खांबळा उभा करायचा ते करायचा, तुम्हाला ते अदानीची लाईट घ्यायची, आमची 2 बिलं थकली गेले त्यांनी मीटर कापायचा. ही कुठली गोष्ट आहे? मी तुम्ही याचं काय करताय? तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही हे करता काय? मीटरचं आम्ही बिल भरतो तरीच सर. आता अडाणी प्रकल्पाला कोणत्या राजकीय माणसाचा सपोर्ट आहे का? अडाणी प्रकल्प नेमका आलाच कस काय? म्हणजे अचानक मध्ये आला? हा आम्हाला फक्त तेच म्हणले हा भाजपचा डावी. त्यांना त्यांच्याकडून डोनेशन पाहिजे, पार्टी फंड पाहिजे, बस त्यांच्याकडून त्यांना पार्टी फंड पाहिजे. आता अदानी प्रकल्पाच्या मागे ते म्हणतात का ग्रामस्थांचा विकास होईल, जुन्नर शहराचा विकास होईल, तालुक्याचा विकास विकास. काय झालं का? काहीच नाही. आम्ही स्वावलंबी. कोणी आम्हाला राशनचं असं 5 किलो धान्य कोणी आणून देत नाही. खरंय. आम्ही कोणत्या 5 रुपये मागाय मोकडे नाही. आम्ही आमचं धान्य विकत घेतो, आम्ही वर्षावर विकवतो. आम्ही शेतकरी. तुम्हाला असं वाटत नाही का तरुणांना रोजगार भेटल किंवा काहीच नाही रोजगार भेटत. काही एक ठराविक का ठराविक ताबेदारी झालेली आहे कोणती माहिती का?
त्यांचाच बोर्ड असते, त्यांची सगळी माणसं असतात, ती त्यांची वायरी टाकायची ती टाकतात, दुनियादारी करतात. आम्ही काही म्हणजे असं काय आंधळ पीठ खाते एवढी येडी लोक नाहीत. हा? आणि जुन्नर तालुका पहिली हा पश्चिम पट्टा आहे का, हा स्वावलंबी आहे. हा तो कधीच कोणा अवलंबून नाही. तुमचे 5 किलो धान्य अवलंबून काहीच नाही. हा प्रकल्प अदानीने नाही आणला असता, दुसरा कोणी आणला असता हा प्रकल्प, तर तुमचं याच्यावर विरोध असला असता का? नसतं होऊन नाही. थांबा थांबा ना, पहिली गोष्ट अशी, पहिल्या वेळेस एकाने आणला होता ते वीज माहिती ना तुम्हाला, वीज त्यांनीच आणली होती. मग काय झालं त्याचं, पवार साहेबांनी आणला होता, त्याचं काय झालं, झाला का सक्सेस तो? कोणी असा एक माणूस नाही सक्सेस करू शकत. नाही ठीक आहे, धन्यवाद. वालकी साहेब, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. एक शेवटचा प्रश्न, आता हे जे उपोषण आहे याचे पुढचे पाऊल काय? आज प्रशासकीय आज एक प्रशासकीय बैठक आहे दुपारी 3 वाजता कलेक्टर ऑफिसला. शासनाने जर काही समन्वयाचा मार्ग जर काही साधला नाही, हे उपोषण असंच राहणार आहे. मला माहित आहे उद्या माझ्या जीवाला काय होईल किंवा काय होईल, परंतु आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा हा निर्णय ठाम आहे. काही जरी झालं तरी अदानीच्या संदर्भातली जी जनसुनावणी आहे ती काही जरी झालं तरी रद्द झालीच पाहिजे. आणि जर सरकार जर मनमानी कारभार करणार असेल, आम्ही पण आमच्या निर्णयावर ठाम आहे. बरं, आमचं कोणाला काही डिस्टर्ब नाही, आमचा कोणाला त्रास पण नाही. तुम्ही पाहत आहे की आमचं शासनाच्या पद्धतीने या ठिकाणी उपोषण या ठिकाणी सुरू आहे. या उपोषणामागे म्हणजे या आंदोलनासाठी तुम्ही तरुण पिढीला काय संदेश द्याल आणि या आंदोलनासाठी कसं उत्साहित कराल त्यांना? नाही, खरं तर आत्ताची जी तरुण पिढी आहे ती फार हुशार आणि शुद्ध तरुण पिढी आहे. मध्यंतरी आपण पाहिलं की दिल्लीला जे आंदोलन झालं, आज अभिजित दिपकेसारखे सामान्य कुटुंबातील तरुण दिल्लीला जाऊन त्यांनी अक्षरशः दिल्ली हादरून टाकली आणि एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घ्यावा त्या ठिकाणी द्यायला लागला. ही गोष्ट काही सोपी नाही, परंतु ही तरुणांची लढाई होती. संपूर्ण भारतातील तरुण त्या ठिकाणी जागृत झाला, सगळ्या तरुणांनी त्या ठिकाणी लढा दिला आणि आपण पाहिलं की दिल्लीचं आंदोलन त्या ठिकाणी कसं यशस्वी झालं. मला असं वाटतं जुन्नर तालुक्यातला पण तरुण आपला हा फार सुज्ञ आहे. हा जो लढा आहे हा फक्त आदिवासी बांधवांचा नाही, हा तालुक्याचा लढा आहे. आज आपल्या आदिवासी बांधवांवर ही जी वेळ आली, मला असं वाटतं आता तालुक्याने त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. आम्ही सगळे सहकारी या ठिकाणी तालुक्यातले एक नागरिक म्हणून, तालुक्यातले एक समाज कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या आदिवासी बांधवांच्या मागं भक्कमपणे उभे आहे. उद्या आमच्या जीवाला काय बरं वाईट जरी झालं तरी चालत, परंतु आता हा लढा थांबणार. धन्यवाद. नो अदानी.